एकदा काय झालं की साधारण 14 वर्षाचा असताना 14-15 वर्षाचा असताना हां, एका संडेला एक प्लेयर येऊ शकला नाही. हां. तर मी आता नेटमध्ये हे बॉलिंग वगैरे करत असल्या कारणाने त्यांना बघितलं ते चल रे आज तू कर. अरे वाह! आज मी पैजामा शर्ट आपला हं, गेलो मैदानावर हं. आणि ते काय झालं की त्या मॅचमध्ये शेवटी हं, ते मी आपलं नुसतं फिल्डिंग करत होतो, पळत होतो बॉल हं, पाहिजे. हं. ते ते कॅप्टनला पेंचना म्हणत होते. हां, हां. ते म्हणाले की हं. बॉलिंग कर रे. अच्छा. आम्ही केली आणि मला 3 विकेट मिळाल्या. एकदा मॅच ठरली पुणा क्लब विरुद्ध हां. आणि मग मी ते एक नेल्सन क्लब होता, ओके. कोरे म्हणून ग्रस्त होते, त्यांच्याबरोबर हं. मॅच खेळू आणि तिथे चांगला परफॉर्मन्स झाला पुणा क्लब विरुद्ध. अच्छा. तेव्हा नगरवाला म्हणून जे होते प्रिन्स मिस्टर नौशीर नगरवाला, हो, हो. तर ते चेअरमन होते याचे पुन्हा क्लब. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ओके, ओके. क्रिकेटचे. हां. त्यांच्या विरुद्ध खेळलो होतो मी. हं, हं. परफॉर्म झालं तर ते माझ्यात एकंदर बरीचशी सुधारणा झाली. हो, ते हो. बऱ्याचपैकी हं. मी करत होतो. तर मग त्यांनी लगेच 16व्या वर्षी मला ताबडतोब रणजीमध्ये खेळला गेलं. अरे वाह! माझी एंट्री झाली आणि पहिली मॅच झाली हं. सोलापूरला अगेन्स्ट बॉम्बे. हां, हां. हो, तेव्हा बॉम्बेच होतं. तर त्यावेळेस सोलापूरला मॅटिंगवरच विकेट असायचे आणि माझी प्रॅक्टिस मॅटिंगवरच बॅटिंगवरच असायची. होतं. हो. त्यामुळे माझा परफॉर्मन्स मुंबईच्या आधी पहिलेच मॅचला रणजीला हं. रन्सही झाले आणि 4 विकेट्सही मी घेतल्या. अरे वाह! तेव्हा एकदम वंडरबॉल आम्ही ती मॅच जिंकलो अच्छा. पहिल्या इनिंगला. सुरुवातीला महाराष्ट्र टीम फार असायची असे हं. देवधर, हो. तिकडं निंबाळकर, नंतर हजारे, हो. रांगणेकर पण खेळले महाराष्ट्रातर्फे. चांगली टीम असायची. बरोबर. सोनी वगैरे चांगली. तर तेव्हा महाराष्ट्र म्हणजे एक चांगल्यापैकी टीम समजली जायची. हं, हं. आणि मुंबईचे चांगले असायचे, विजय मर्चंट वगैरे. हो, हो. फार चांगली त्यांची ते. तेव्हा आता असं आहे की जवळच आहे बॉम्बे, अंतर पुणे, कमी आहे खूप. त्यामुळे चुरस असायची. हां. तर ते असायचं पहिल्यापासूनच एक प्रकारची काय म्हणतात त्याला स्लेजिंग वगैरे पण व्हायचं तेव्हा? काय स्लेजिंग वगैरे पण व्हायचं? व्हायचं की अच्छा. स्लेजिंग वगैरे व्हायचं. ते आम्ही रणजी वगैरे खेळत असताना व्हायचं, स्लेजिंग वगैरे व्हायचं. आणि काय आहे की सुरुवातीला आम्हाला काय कळतच नसायचं. हां, हां. ते माझं म्हणजे लक्ष खेळावरच असायचं. हो, तर हो. स्लेजिंगला वगैरे काय बरोबर. विशेष महत्व दिलं नाही, हां. पण व्हायचं हां. अगदी. आता मजा यायची बरोबर. हा मुंबई विरुद्ध खेळताना. आणि मग त्यांच्या विरुद्ध चांगलं खेळल्यानंतर बरं वाटायचं. तसं बघितलं त्यावेळची वेस्ट इंडिजची टीम सर्वात उत्तम टीम म्हणून क्रिकेटिंग वर्ल्डमध्ये समजायचे. वेस हॉल वगैरे कारण काय हॉल, गिलक्रिस्ट, ग्रिफिथ. सोबर्स, रोन कनाय, बेनो, नंतर फार चांगली दिग्गज होते. टीम होती. हो. गिब्स, हं. सोबर्स फारच चांगली टीम होती. हो. हंट, हां. म्हणजे त्यांच्या विरुद्ध खेळायचं. आणि आम्ही अशा प्रकारची फास्ट बॉलिंग कधी खेळलोच नव्हतं. बरोबर. आणि मला गिलक्रिस्ट, वाटतं हॉल हेल्मेट वगैरे वगैरे पण नसतील तेव्हा. त्यावेळेस आमच्याकडे काय हेल्मेट नाही किंवा असे थाय गार्ड्स आता जे बघतो दोन्ही बाजूला, किंवा ग्लाउज वगैरे थिन असायचे. हो. आणि त्या स्पीड बॉलिंग कधी बघितलीच नाही. खरंय, खरंय. आणि त्यांच्या ती टीम जगातील नंबर 1 ची टीम होती. दादा टीम होती. तेव्हा पहिली मॅच आमची ब्रेबन स्टेडियमवर झाली. त्यावेळेस फुल झालं होतं स्टेडियम. आणि ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली सुरुवातीला, बापरे बापरे काय विचारू नको. धडाधड आमच्या विकेट्स वगैरे जायला लागल्या. बॉल दिसतच नसायचा. कारण म्हणजे डाऊन टू अर्थ मुलगा तो, म्हणजे खेळासाठी इतका वेडा मुलगा त्यावेळेस मला पाहायला मिळाला. अच्छा. ड्रेसिंग रूम मध्ये आपलं आला की तो अंकोला आणते, अंकोला आहे ना, तो ड्रेसिंग मध्ये बॉल टाकायचा आणि तिथे प्रॅक्टिस करायचा. आणि इकडं मॅच चाललेली असायची. आणि कधी कधी तर ते मॅचच्या आधी
प्रॅक्टिस करतात ना, हो. तर हा शेवटचा माणूस असायचा. अच्छा. तर एकदा असंच झालं, तो ग्राउंडचा म्हणाला, साहेब आता नेट त्यांना काढायचं. सांगा काढायला, तर आम्हाला त्यांना सांगा ना. मी सांगितलं, अरे सचिन चल बाबा लवकर. ते आले दोघं, तेही आले. परत आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये चालू. म्हणजे इतका त्याला क्रिकेटचं वेड होतं. नमस्कार, मी सुबोध मयुरे. आजच्या गोष्ट चॅम्पियनच्या आपल्या नव्या भागात आपलं स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहेत भारताचे माजी कर्णधार, भारतीय निवड समितीच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे सर. सर, वेलकम आपल्या गोष्ट चॅम्पियनच्या नव्या भागात. थँक्यू. आणि खूप आनंद वाटतोय की भारताच्या माजी कर्णधारांशी आज संवाद साधतोय. तुम्ही वेगवेगळ्या भूमिकेत भारतीय क्रिकेटला मदत केली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. मग संघ प्रशिक्षक असाल किंवा मॅनेजर असाल, कर्णधार, क्रिकेटपटू, ओपनिंग बॅट्समन, मिडल ऑर्डर बॅट्समन, लेग स्पिनर, बरीच माहिती. अष्टपैलू कामगिरी राहिली आहे तुमची. पण सर, लहानपणी क्रिकेटची खरंच आवड होती. आम्ही ऐकलंय की तुम्ही पतंग उडवण्याचा छंद होता. नाही, तसं नाही. लहानपणी काय असं, माझे वडील पोलीस डिपार्टमेंट मध्ये होते. अच्छा सर. त्यांची बदली झाली, त्यामुळे आम्ही YMCA इथे राहायला गेलो. ओके. हा. आणि तिथे तो म्हणजे YMCA म्हटलं म्हणजे एक क्लब आहे, एक प्रकारचा. तर तिथे राहत असतात. तिथे क्रिकेट टीम आहे त्यांची, बरोबर, त्यांच्या आणि इतर खेळ एक असतात. तेव्हा संध्याकाळच्या वेळेस काही मेंबर्स नेट प्रॅक्टिस करता यायचे तिथे. बरोबर. आणि आमची शाळा सुटल्यानंतर मी तिथेच असायचो. लहान होतो, साधारण तुम्ही बघा 10-11 वर्षाचा असेल. अच्छा. तेव्हा ते मेंबर कुणी पहिले सुरुवातीला लवकर यायचे तर कुणीच नसायचं. आणि आम्ही तिथे ग्राउंडवर खेळायला जायचं, मुलं एकत्र. कुणी सूरपारंब्या खेळायचं, कोणी पतंग आला तर तो पतंग पकडायचा वगैरे, किंवा विट्टी दांडू, असे खेळ खेळत असत. तेव्हा त्यावेळेस काय मेंबर म्हणायचं, हे पोरा चेंडू टाक, बॉल फेक. आम्ही आपलं बॉल फेकायचो. कधी कधी माझी टर्न यायची तर मी फेकायचो. पण हळूहळू काय झालं की ते हे असं नेहमी होत राहिलं. तेव्हा संधी मिळत गेली, आवड निर्माण झाल्या कारणाने ते मग मी तिथे थोडा वेळ थांबायचो. तर मग ते कसे बॉलिंग करायचे किंवा बॅटिंग करायचे ते बघत असायचो, आणि मग पळायचं, बॉल फेकायचं, अशी आवड निर्माण झाली अट्रॅक्शनला. आणि जसजसा वाढत गेलो तसा मग मी ते गेल्यानंतर ते नेट असायचं, त्यामध्ये तसं करण्याचा प्रयत्न करायचा. हो. अरे वा. तेव्हा काय झालं की हळूहळू ते मी मला जास्त आकर्षित नंतर साधारण ते 12-13 वर्षाचं झाल्यानंतर मग ते मी संडेच्या वेळेस त्यांचं सामान घेऊन ग्राउंडवर जायचो. किट ज्याला आपण म्हणतो, क्रिकेट किट. मग असं जाऊन बघायचो, मॅच बघायचो आणि परत घेऊन यायचो. तेव्हा ते क्रिकेटचे मॅचेस वगैरे बघायला, आणि तिथे गेल्यानंतर पैजामा शर्ट मध्ये जायचो सायकलवर. तर तिथे ते एकंदर ते चुरशीच्या मॅचेस व्हायच्या, तेव्हा आनंद, आवड निर्माण झाली त्यामुळे. पण मग संधी कधी मिळाली तर काय झालं की असंच एकदा काय झालं, खेळत मग मी ते बघितलं, त्यांच्या माझ्यात प्रगती होत राहिली, आणि मी बऱ्यापैकी मग तिथे गेल्यानंतर त्यांना बॉलिंग वगैरे करत राहिलो, फिल्डिंग करत. लेग स्पिन टाकायचं तेव्हा पण लेग स्पिनच होते. हळूहळू ती एक ग्रहस्थ तिथं साळवी म्हणून होते, ते लेग स्पिन टाकायचे, छान टाकायचे. आणि दुसरे मिस्टर पेंटरना असाय, ते ऑफ स्पिन टाकायचे. मग कधी कधी त्यांच्यासारखं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. बघून. मग अशा प्रकारे तर एकदा काय झालं की साधारण 14 वर्षाचा असताना, 14-15 वर्षाचा असताना, एका संडेला एक प्लेअर येऊ शकला नाही.
तर मी आता नेटमध्ये हे बॉलिंग वगैरे करत असल्या कारणाने त्यांना बघितलं ते चल रे असतो तू मी पैजामा शर्ट आपलं गेलो मैदानावर. आणि ते काय झालं की त्या मॅच मध्ये शेवटी ते मी आपलं नुसतं फिल्डिंग करत पळत होतो बॉल पाहिजे ते कॅप्टनला पेंटना म्हणत होते, म्हणाले की बॉलिंग कर रे. आम्ही केली आणि मला 3 विकेट मिळाले. अरे वा. ही कुठली शाळेची मॅच होती? नाही, क्लबची मॅच होती. क्लब विरुद्ध दुसऱ्या क्लबची. तर ते काही छोट बातमी आली पेपर मध्ये. अच्छा. त्यावेळेस सकाळचा आपला पेपर. कधीची गोष्ट असेल सर? 50-60च्या दरम्यानची. अरे आता माझं नाव आहे 90 खरं. मग त्यावेळेस आता 14-15 वर्षांनंतर. 15 वर्षाचा. बरोबर. खूप आधी. आता ते मग बघा तुम्ही वायकाउंट. तर पहिल्यांदा पेपर मध्ये नाव वाचून कसं वाटलं सर? त्यामुळेच आमच्या क्रिकेटमध्ये एकदम फरक झाला आणि त्याचा अधिक अट्रॅक्ट झालो क्रिकेटच्या बाहेर. आणि मग मला मग बोलवत राहिले क्लब मध्ये की चला खेळ, तू चांगला खेळताय. तर एकदा मी संडेला असं सकाळी चर्चला जायचं आणि मग नंतर ग्राउंडवर सामान घेऊन किंवा ते एकदा मॅच ठरली पुणा क्लब विरुद्ध. आणि मग मी ते एक नेल्सन क्लब होता, कोरे म्हणून ग्रहस्थ होते, त्यांच्या बरोबर मॅच खेळू आणि तिथे चांगला परफॉर्मन्स झाला पुणा क्लब विरुद्ध. तेव्हा नगरवाला म्हणून जे होते प्रिन्स मिस्टर नौशीर नगरवाला, तर ते चेअरमन होते याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे क्रिकेटचे. त्यांच्या विरुद्ध खेळलो होतो मी. परफॉर्म झालं तर ते माझ्यात एकंदर बरीचशी सुधारणा झाली. बऱ्याचपैकी मी करत होतो. तर मग त्यांनी लगेच 16व्या वर्षी मला ताबडतोब रणजीमध्ये खेळला गेला. अरे वा. माझी एंट्री झाली आणि पहिली मॅच झाली सोलापूरला अगेन्स्ट बॉम्बे. तेव्हा बॉम्बे. तर त्यावेळेस सोलापूरला मॅटिंगवरच विकेट असायचे आणि माझी प्रॅक्टिस मॅटिंगवरच असायची. त्यामुळे माझा परफॉर्मन्स मुंबईच्या आधी पहिलेच मॅचला रणजीला रन्सही झाले आणि 4 विकेट्सही मी घेतल्या. अरे वा. तेव्हा एकदम वंडरबॉल. आम्ही ती मॅच जिंकलो पहिल्या इनिंगला. कारण मुंबईच्या लोकांना बॅटिंगवर खेळायला विशेष सवय टर्फवर जास्त खेळायचं. तर अशा प्रकारे माझी एंट्री ह्या रणजीमध्ये हळूहळू झाली आणि मग क्रिकेट टेस्ट मध्ये असं झालं. सर, मुंबई विरुद्ध खेळताना बऱ्याचदा म्हटलं जातं की महाराष्ट्र आणि मुंबई ही खुन्नस नेहमीच असायची. हो, त्याही काळी असायची. कारण काय की सुरुवातीला महाराष्ट्र टीम फार असायची असे. देवधर, तिकडं निंबाळकर, नंतर हजारे, रांगणेकर पण खेळले महाराष्ट्रातर्फे. चांगली टीम असायची. बरोबर. सोनी वगैरे चांगली. तर तेव्हा महाराष्ट्र म्हणजे एक चांगल्यापैकी टीम मधली जायची. आणि मुंबईचे चांगले असायचे, विजय मर्चंट वगैरे फार चांगली त्यांची टीम. तेव्हा आता असं आहे की जवळच आहे बॉम्बे, त्यामुळे चुरस असायची. तर ते असायचं पहिल्यापासूनच एक प्रकारची काय म्हणतात त्याला, स्लेजिंग वगैरे पण व्हायचं तेव्हा. काय स्लेजिंग वगैरे पण व्हायचं की. अच्छा. स्लेजिंग वगैरे व्हायचं. ते आम्ही रणजी वगैरे खेळत असताना व्हायचं, स्लेजिंग वगैरे व्हायचं. आणि काय आहे की सुरुवातीला आम्हाला काय कळतच नसायचं. माझं म्हणजे लक्ष खेळावरच असायचं. स्लेजिंगला वगैरे काय बरोबर विशेष महत्व दिलं नाही, पण व्हायचं अगदी. आता मजा यायची. बरोबर. हा मुंबई विरुद्ध खेळताना. आणि मग
त्यांच्या विरुद्ध चांगलं खेळल्यानंतर बरं वाटायचं. तुम्ही मला वाटतं सेंचुरी पण केली होती, शतक पण केलं होतं मुंबईच्या अगेन्स्ट. बरं, ते 2-3 केलं होतं. हा, तसं केलेले आहेत मी मुंबई विरुद्ध केलेलं. मुंबईमध्ये विरुद्ध माझा परफॉर्मन्स झालेला आहे, नेहमीच झालाय मला वाटतं. माझं मी बडोद्याला ज्यावेळेस गेलो तेव्हा त्यांच्या अगेन्स्ट सेंचुरी केली होती बडोद्यातर्फे. आणि इथं मग तिकडनं आल्यानंतर महाराष्ट्रा विरुद्ध खेळत होतं, विकेट्सही घेतले, रन्सही केलेत. आणि ती रणजी फायनल होती मला वाटतं मुंबई वर्सेस महाराष्ट्र, तुम्ही कॅप्टन होता तेव्हा. हो, ती त्यावेळेस होती. ती एकदा हा, ती चांगली मॅच झाली. शेवटी मुंबईने जिंकली चांगली. आणि त्या सुधीर त्यावेळेस कॅप्टन होता. आणि हे सोलकर वगैरे इंडियाला गेले होते सगळे 14. हा, बाकीचे बरेचसे. त्यावेळेस आमची टीम चांगली होती, फायनलला आले होतो आम्ही. आणि त्यांनी मला वाटतं 50-60 रन्स, 40-45 रननी महाराष्ट्र चांगली 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 बॅटिंग केली होती. विशेष म्हणजे मला वाटतं पॅडी शिवलकर, चुरशीची पॅडी चांगली बोल. काय झालं, शेवटच्या दिवशी टर्निंग विकेट झाले, ब्रेबॉर्नवर झाली ती. ब्रेबॉर्नवर होते. आता CCI आपण म्हणतो, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचं ग्राउंड. सर, रणजीच्या प्रवासानंतर आपण इंडियाकडे वळूया. भारताचा डेब्यू, भारताकडनं खेळणं हे स्वप्न प्रत्येकाचं असतंय. पण तुम्ही रणजी खेळत होता, तुम्हाला केव्हा तुम्ही मनाची खुणगाठ बांधली होती की मला रणजी तर खेळलोय मी 16व्या वर्षी, पण भारतासाठी खेळायचं, हे कधी वाटलं होतं तुम्हाला? काय झालं, माझा परफॉर्मन्स रणजीमध्ये होत राहिला एकदम. तर माझं सिलेक्शन झालं पाकिस्तानला जाण्याकरता त्यावेळेस. आणि त्यावेळेस विनू मनकड कॅप्टन होते आणि लाला अमरनाथ मॅनेजर होते. आणि पाकिस्तान विरुद्ध भारताची म्हणजे फार चुरशीची, आणि त्यांच्या बाजूनी चांगले खेळाडू होते. कादीर ते कॅप्टन, चांगलीच टीम होती त्यांची. आणि आमची भारताची टीम देखील हे पाना पॉली उमरीकर होते, तसे मुश्ताक अली, विनू मनकड, रामचंद वगैरे चांगली टीम होती. तेव्हा त्या मॅचेस ज्या झाल्या, ज्या चुरशीज, आणि माझी निवड झाली त्यात. मी यंग होतो त्यावेळेस, माझं वय साधारण 22 का 21. लवकर संधी मिळाली. फार आय वॉज द यंगेस्ट मेंबर ऑफ द टीम. त्यावेळेस सुभाष गुप्ते लेग स्पिनरही होता आपल्याकडे. आणि मी एक ऑलराऊंडर आणि लेग स्पिन टाकायचो. बॅटिंग मलाही ऑलराऊंडर म्हणून सिलेक्ट केलं आणि गेलो होतो. ओके. भारताकडनं पण सर तुम्ही सेंचुरीज केलेल्या आहेत. आणि मला वाटतं CCI ची एक मॅच होती वेस्ट इंडिज विरुद्ध की पाकिस्तान विरुद्ध. पहिल्याही डावात सेंचुरी होती आणि दुसऱ्या डावात सेंचुरी 4 रन्सनी हुकली होती. ते दिल्लीला झाली. अच्छा, दिल्ली, फिरोजशाह कोटला अगेन्स्ट वेस्ट इंडिजच होते. त्या सामन्याच्या काय आठवणी? 4 रननी शतक हुकलं. काय झालं की तसं बघितलं त्यावेळची वेस्ट इंडिजची टीम सर्वात उत्तम टीम म्हणून क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये समजायचे. वेस्ट हॉल वगैरे, कारण काय हॉल, गिलक्रिस्ट, सोबर्स, रोन कनाय, बेनो, नंतर फार चांगली टीम होती. गिब्स, सोबर्स, फारच चांगली टीम होती. हंट, म्हणजे त्यांच्या विरुद्ध खेळायचं. आणि आम्ही अशा प्रकारची फास्ट बॉलिंग कधी खेळलोच नव्हतं. हेल्मेट वगैरे पण नसतील त्यावेळेस आमच्याकडे. काय हेल्मेट नाही, किंवा असे थाय गार्ड आता जे बघतो दोन्ही बाजूला, किंवा ग्लाउज वगैरे थिन असायचे. आणि त्या स्पीड बॉलिंग कधी बघितलीच नाही. आणि त्यांच्या ती टीम जगातील नंबर 1 ची टीम होती, दादा टीम होती. तेव्हा पहिली मॅच आमची ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाली. त्यावेळेस फुल झालं होतं स्टेडियम. आणि ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली सुरुवातीला, बापरे बापरे, काय विचारू नको. धडाधड आमच्या विकेट्स वगैरे जायला लागल्या. बॉल दिसतच नसायचा. कारण त्यावेळेस दुसरं एक महत्वाची गोष्ट की फ्रंट फूट रूल नव्हता. फ्रंट फूट बॉलच नव्हता. तर नव्हता. तर त्यामुळे ते ड्रॅग करायचे आणि 18 फूट होऊन टाकायचे. एवढं 4 फुटाचा ऍडव्हान्टेज जास्त मिळायचं. एक्झॅक्टली. तर त्यामुळे खेळणं फार अवघड होतं. तर पहिले 3 टेस्ट मध्ये माझा अजिबात परफॉर्मन्स झाला. दुसऱ्या टेस्ट मध्ये
फेल झालं. तिसरी टेस्ट मला बाहेर ठेवलं होतं. अच्छा. मी बऱ्यापैकी फिल्डिंगही करायचो आणि एक तरुण म्हणून मला ठेवलं बघ. पण ते मद्रास, त्यावेळेस मद्रास, चेन्नईचं तेव्हा मद्रास होतं, बरोबर. तिथे तुम्ही अर्धशतक केलं होतं मला वाटतं मद्रासमध्ये. एक प्लेअर तो जो खेळणार होता तो आजारी पडला, काय पाय घसरला काय त्याचं माहित नाही, पण तो खेळू शकला तर मला परत घेतलं. पण परत फर्स्ट इनिंगला मग फेल झालो मी. कारण ते स्पिनने आम्ही कोणीच काही पहिले 2 टेस्ट मॅच तर त्यांनी अशाच आम्हाला मारला. तर मग थर्ड मॅचला माझा भाऊ तिथं मद्रासमध्येच होता. सेकंड इनिंगला, कारण पहिल्या इनिंगला परत आपला 8 का 9 ओव्हर आउट झालो, बोल्ड झालो, कारण स्पिनने खेळताच येत नाही, जास्त होता. आणि मग सेकंड इनिंगला मी 50च्या वर केले, बरोबर. आणि त्यामुळे काय झालं की माझ्या टीम मध्ये तुम्ही भावाचं काहीतरी सांगत होता. हा, तर भाऊ मी तिथं होता, तर ते हॉटेलमध्ये तो आला, बघितलं माझा चेहरा बिरा ते फर्स्ट इनिंगला. तर त्याला काय रे काय झालं, तर तो तिथे कामाला आला होता. म्हटलं परत नेहमी सारखं झालं, भोपळा. अच्छा. आणि डोळ्यात जवळ पाणीच होतं. तो म्हणलं चल आपण प्रेयर करू. आम्ही दोघं मग गुडघ्यावर गेले, प्रेयर केली वगैरे. आणि सेकंड इनिंगला माझा 56 काय स्कोर झाला. तो कॉन्फिडन्स दिला होता भावाने. तो कॉन्फिडन्स आला. आणि मग शेवटची मॅच दिल्लीला होती, फिरोजशाह कोटला. तर तिथं पहिल्या इनिंगचा 109 केल्या, आणि दुसऱ्या इनिंगला 96 बॅटिंग करत होतो, आणि शेवटची ओव्हर होती. तर त्यावेळेस आमचे काही प्लेयर इंजर्ड झाले होते. बाप्पालीला बॉल लागला, त्याला फ्रॅक्चर झाला, मांजरेकरला लागला होता, त्याचा हे प्लास्टर होतं. मांजरेकर मी जातो, मग त्याला कपडे वगैरे घातले, आणि तो आला, आणि शेवटची ओव्हर. म्हटलं चंदू तुझ्यासाठी मी आलो. मांजरेकरने माझी चांगली माहिती. तर 3 बॉल त्यांनी काय केलं, त्या अलेक्झांडर कॅप्टन होता, त्यांनी गिलक्रिस्टला सांगितलं 3 बॉल बाउन्सर टाक, सर्व बॉल बाउन्सर टाक, याला 4 रन होऊ द्यायचे नाही. तर तेव्हा तर मी सोडत होतो ना. मांजरेकर आला माझ्याकडे, चंदू हे शेवटचे बॉल आहेत, आता 2च बॉल राहिले, बघ काहीतरी कर. म्हटलं ठीक आहे. तर त्यात परत आला, त्याने परत बाउन्सर टाकला, तर मी मारला, बॅटला लागला, आणि टर्न होत असताना बेलला माझे पॅड्स लागले, त्यामुळे हिट आउट झालं, हिट विकेट झालं. तर अशी माझी सेकंड सेंचुरी चुकली. म्हणजे एकाच टेस्ट मॅच मध्ये दोन्ही डावात सेंचुरी करण्याची संधी त्यामुळे हे झाली. पण सर तुम्हाला एक मोठी संधी मिळाली होती, रेस्ट ऑफ द वर्ल्ड टीम कडनं पण तुम्ही खेळला होता, बार्बाडोसच्या अगेन्स्ट मला वाटतं. बरोबर. पण तिथेही चांगली कामगिरी केली होती, आणि तिथे हिट विकेट आउट झाला होता मला वाटतं, त्या सामन्यात आठवतं? नाही, तिथे हिट विकेट नाही, बरोबर आउट झाला. पण त्या रेस्ट ऑफ वर्ल्ड टीम कडनं खेळण्याचा हा किती मोठा मान होता, काय त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कारण तुम्ही एकटे भारतीय होता त्या संघात. नॅचरली आनंद वाटला होता ना त्यावेळेस. माझ्या बरोबर मला वाटतं अब्बास होता, नाही आपला प्लेइंग 11 मध्ये मला वाटतं तुम्ही एकटेच होते. प्लेइंग 11, मी आणि तो होता तिकडचा, कोण, पाकिस्तानचा हनीफचा भाऊ, हनीफ मोहम्मद, त्याचा भाऊ होता माझ्या. हो का? अच्छा. तर बाबाजीची टीम चांगलीच होती. सर फ्रँक वॉरेल त्याचं कॅप्टन होते, गिलक्रिस्ट, आणि बार्बाडोसची टीम गिब्स त्यांच्या बाजूने होता. फार चांगली टीम होती त्यांची. फारच चांगली टीम होती, आणि त्यांच्या विरुद्ध खेळण्याचा चान्स मिळाला. पण सर किती टेरिफिक होतं, कारण गिलक्रिस्ट असेल, चार्ली ग्रिफिथ असेल, यांना फेस करणं, वेस हॉल असेल. कारण आम्ही ऐकलं की नरी कॉन्ट्रॅक्टर सरांना जो बॉल लागला होता त्याही सामन्यात तुम्ही होता, तुम्ही स्वतः त्यांना नंतर रक्त दिलं होतं. बरोबर. काय होती त्या मॅच? नरीला जो बॉल लागला, अरे बापरे बाप, ग्रिफिथचा. मी त्यावेळेस काय झालं की ही आमची बार्बाडोस वर्सेस इंडियाची टीमची मॅच होती, आणि ही पण वॉर्मअप मॅच होती मला वाटतं. येस, वॉर्मअप मॅच होती.
तर नरी ओपनिंगला बॅट्समन आणि ग्रिफिथ त्यांचा फास्ट बॉलर. तर आम्हाला आधीच कळालं होतं त्यांच्याविषयी आणि त्यांच्याविषयी लिहिलंही होतं बऱ्याचशा लोकांनी. आणि त्याआधी सर फ्रँक ओरेल जे होते, फ्रँक ओरेल ते मुंबई याला आले होते मद्रासला. काही त्यावेळेस मद्रासला आमची मॅच होती, त्यानंतर आम्ही गेलो होतो टेस्ट मॅच नंतर तिकडे. तर मद्रासमध्ये त्यांनी सांगितलं बी केअरफुल ऑफ दिस बॉलर, इज अ व्हेरी डेंजरस बॉलर. ऑलरेडी सांगितलं होतं. हा, आम्हाला त्यांनी असंच पार्टी होती, बोलता बोलता म्हटलं यू हॅव टू बी केअरफुल अगेन्स्ट दिस फेलो, ही इज क्विक असं सांगितलं. आणि पेपरमध्ये त्याच्याबद्दल बरंच आलं होतं. तेव्हा एक प्रकारचं प्रेशरच आम्हाला आमच्यावर होतं. आणि ज्यावेळेस आम्ही गेलो आणि पहिली मॅच का दुसरी मॅच होती आमची, आणि बार्बेडोस आम्ही टॉस जिंकला. नरीच कॅप्टनच होता. आणि तो त्यांनी जो बाउन्सर टाकला तो त्या स्पीडनी नरी डक करायला फाट दिशी लागला. ताबडतोब बसलाच तो खाली. आणि मी त्या मॅच मध्ये 12वा होतो. तुम्ही पाणी घेऊन मी गेलो. त्याला म्हटलं तो बसलाच. म्हटलं चंदू काहीतरी होते, मला चल घेऊन. तर मी घेऊन त्याला दवाखान्यात घरी ड्रेसिंग रूम मध्ये आलं. तिथं गुलाम अहमद होते. तर गुलाम अहमद ने लगेच ते बघितलं. ते म्हणाले, आणि तिथे डॉक्टर फोर्ड म्हणून होते, वेस्ट इंडिज. हा, तर त्यांनी बघितलं. म्हणे चला आपण एक्सरे काढू. आणि नरीला फार वेदना होत. तर मग आम्ही गेलो, मी त्याच्याबरोबर गेलो. आणि गुलाम अहमद दवाखान्यात गेलो. तर ते एक्सरे वगैरे काढला ताबडतोब फाट. आणि नरी म्हणजे अगदी हे झाला होता, बेचैन झाला होता. तर ते डॉक्टरने ते बघितलं, एक्सरे वगैरे म्हटलं. त्याने लगेच येऊन गुलामला सांगितलं, आमच्या मॅनेजरला, याचं ऑपरेशन करायला पाहिजे, नाही ते 1-2 तासात नाही. अच्छा, एकदम सिरियस होते. फार कानातून थोडं रक्तही निघायला लागलं होतं, इतकं रक्त. आणि ते जे घबराट झाली सर्व ठिकाणी, काय करायचं. तर ताबडतोब गुलाम अहमदने फोन केला आणि सांगितलं याचं ऑपरेशन एमर्जन्सी आहे, करायला परवानगी द्या वगैरे, नाहीतर नरी विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम टू सर्व्हाइव्ह म्हणून. तर मग ते डॉक्टर म्हणजे ते सर्जन होते, पण ते न्यूरोलॉजिस्ट नव्हते. अच्छा, एक्सपर्ट नव्हते त्यातले. न्यूरोलॉजी जे ब्रेनचं ते नव्हते. ते म्हणाले, बाबा मी तर काय न्यूरोलॉजिस्ट वगैरे नाही, आय एम जस्ट अ सर्जन. परंतु आपण न्यूरोलॉजिस्ट इथे कोणी नाही. तो ग्रेवाल म्हणून जे होते ते बीजी म्हणजे ब्रिजेश गयानाला राहत होते, पण ते त्यावेळेस तिथे अवेलेबल नव्हते. ते कुठे गेले होते. मग त्यांना परवानगी मिळाली इंडियातून. BCCI त्यावेळेस चिदंबरम हे होते प्रेसिडेंट वगैरे. ते म्हणजे गो हेड, लवकर ताबडतोब करा वगैरे. मग ते इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागलं. आणि त्यावेळेस बापू नाडकर्णी, सर फ्रँक ओरेल, पॉलियम रिगर, मी आणि प्रभू एक लेखक होते, बरोबर, टाइम्स ऑफ इंडियाचे ते कवर. त्यांचंही रक्त, आमचा बिग ग्रुप आहे. अच्छा अच्छा. तर आम्ही 5 जण तिथे सगळ्यांनी रक्त दिलं त्याला. आणि त्याचं ऑपरेशन मग असं वरती चाललं होतं, आम्ही खाली तिकडं ब्लड दिलं वगैरे त्याला. मग त्याचं ऑपरेशन झालं. नाचीच आता तो चांगलाच माहिती आहे, मला माहिती आहे. आता तर परवा भेटलोच होतो आम्ही. तर असा तो नरीचं ते ऑपरेशन त्यांनी एमर्जन्सी केलं. आणि मग ते जे एक्सपर्ट होते ते दुसऱ्या दिवशी आले चार्टर्ड फ्लाईटनी वगैरे, ते तपासलं वगैरे. आणि ते म्हणाले की छान ऑपरेशन डॉक्टरने केलेले फोडनी. आणि मग त्यांना सांगितलं की आता तिथे प्लेट बसवली की हिल बी ऑल राईट. मग 8-10 दिवसानंतर नरीला
इंडियात आणलं आणि मग त्याला वेल्लोरला घेऊन गेले आणि वेल्लोरला ती प्लेट बसवली. अच्छा, इकडे आणल्यानंतर आणि ऑन द वे त्याची टेस्ट वगैरे फ्रान्सला झाली वाटतं कुठे, परंतु तिकडे याला वेस्ट इंडिज वेल्लोरला ती प्लेट बसवलेली. आता रिसेंटली मी ऐकलं काय काय वर्षापूर्वी 5-6 वर्षापूर्वी परत रिमूव्ह केली आणि ती परत ठेवली. आता बरं आहे तो, एकदम छान आहे. पण सर खूप टफ मेंटॅलिटी पाहिजे, टफ माइंडसेट पाहिजे अशा वेगवान गोलंदाजांना सामना करण्यासाठी, आणि तुम्ही ते धैर्य दाखवलं होतं त्या काळात सगळ्यांनीच. म्हणजे नाही, मी डिसाईड केले बाबा तू तर एक तर विकेट घेतो, दुसरी म्हणजे बॉल आम्हाला लागतोय कधी कधी. त्यांचं इंटेन्शन काय असायचं की प्लेयरची विकेट घ्यायची की प्लेयर्सला बॅट्समॅनला इंजोर्ड करायचं, काय इंटेन्शन असायचं? नाही, त्यांचं सर्व फास्ट बॉलिंगवर नाही, स्ट्रेंथ त्यांची फास्ट बॉलिंगच असते ती, घाबरायचा प्रश्नच नाही, कारण त्या स्पीडला कोण खेळणार, ऑटोमॅटिक त्यांची बॉलिंग टाकायची आम्ही. पण आम्ही नॅचरली घाबरलो होतो ना, कारण की असं खेळलोच नाही कधी, आणि त्यांना फेस करायचं म्हणजे एक फार मोठं चॅलेंज, खरंच चॅलेंज होतं. आणि सर तुम्ही कर्णधार पदाची जबाबदारी पण सांभाळली आहे, भारताचं नेतृत्व पण केलंय, तो कार्यकाळ किती चॅलेंजिंग होता, किती समाधानकारक होता, काय सांगाल? काय आता रिटायरमेंट नंतर मला आधी मी ज्युनियर अंडर 19चा चेअरमन होतो. नाही, नेतृत्वाचं बोलतो मी, नेतृत्व भारताचं भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं त्या पिरियड बद्दल बोलतो मी. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर तुम्ही एकच ॲडिलेड टेस्टला एक मॅच मी कॅप्टन म्हणून केली होती. त्यावेळेस पतौडी इंजर्ड झाला होता, तर मला कॅप्टनशिप मिळाली त्यावेळी. पण त्याच्या आधी माझी जी करिअर जी आहे ती अशीच झाली की ज्युनियरचा मी चेअरमन होतो 2 वेळेस, नंतर परत भारत टीमचा चेअरमन झालो. बरोबर. त्यामुळे ह्या क्रिकेटशी माझा बराचसा संबंध राहिला. पण बिईंग अ चेअरमन, भारतीय संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही, मला वाटतं अझरुद्दीनला पहिल्यांदा संधी दिली होती, देणारे तुम्ही होता. त्यानंतर मोहिंदर रमानाथ त्यांना पण जे कमबॅक केलं होतं तेव्हाही तुम्ही चेअरमन होतात. तर हे अझरला संधी देण्याचं काय झालं की ज्यावेळेस मी चेअरमन होतो त्यावेळेस हैदराबादला साऊथ झोनची मॅच होती, तर ती पाहण्याकरता मी गेलो होतो, आणि तिथं अझरची बॅटिंग मी बघितली, आणि त्या मॅच मध्ये तो ज्या पद्धतीने खेळत होता, फिल्डिंग करत होता आणि नेटमध्ये चांगला बॉलिंगही करत होता. बाबा हा चांगली लेग ब्रेक करतो अझर. वन डे मध्ये विकेट्स पण घेतल्यात. तर तिथे मी पाहिल्यानंतर मी इम्प्रेस झालो ज्या पद्धतीने तो खेळला वगैरे, आणि मग त्याला आम्ही टीम मध्ये सिलेक्ट केला, म्हणजे 11 मध्ये नाही, 14 प्लेयर्स असायचे. आणि मग कलकत्त्याला मॅच झाली यांच्या विरुद्ध, कोण, पाकिस्तान विरुद्ध, आणि गावस्कर कॅप्टन. तर काय झालं की त्यावेळेस सुनीलला काही ताप वगैरे आला वाटतं, आणि मग आता नाही सुनीलला का कोणाला कोणतरी तर आम्हाला 14-11 टीम सिलेक्ट करायची होती. तर मग असं आमच्या ते सिलेक्शन कमिटीने ठरवलं की उद्या विकेट पाहू, आणि मी पहिल्यांदा आम्ही 14च फक्त सिलेक्ट केले. आणि मग गेलो होतो, म्हणजे सनीच कॅप्टन होता, गावस्कर कॅप्टन. तर मग आम्ही गेल्यानंतर मी तिथे चेअरमन होतो म्हणून मी तिथे होतो कलकत्त्याला. मग आम्ही गेलो दोघं, सकाळी ते सर्व प्रॅक्टिसला वगैरे येतात, तर आम्ही गेलो ग्राउंडवर दोघं, गावस्करांनी, आणि मग नंतर ती विकेट वगैरे पाहिली. आणि ती विकेट पाहिल्यानंतर मग सनी म्हणाला काय वाटतंय सर? तर मी म्हटलं काय वाटतं तुला, आपण सगळं एकंदर विकेट वगैरे. तर तो म्हणाला की सर असं आहे की आता इथे एवढा मोठा क्राऊड वगैरे, आणि इथं तो आपला चंद्रकांत पंडित तो विकेट कीपर आहे, चांगला बॅट, आणि चांगल्यापैकी रणजीही खेळतो,
आणि एवढ्या क्राऊडच्या समोर तर त्यामुळे आपण त्याला सिलेक्ट करूया. ओके. तर मी म्हटलं ठीक बरोबर आहे म्हटलं, पण मला काय वाटतंय म्हटलं. मग त्याला म्हणालो की अरे मी आताच परवा जी मॅच बघितली तर ज्या पद्धतीने हा खेळत होता अझर, मला फार इम्प्रेसिव्ह वाटला. आणि तो फिल्डिंगही चांगली करतो. आपल्याकडे विकेट किपर आहेच ऑलरेडी म्हटलं. तर मला असं वाटतं की आपण अझरला गेला तर सुधीरला माझं हे जे मी त्याला सांगितलं ते पटलं. सर ठीक आहे तुम्ही म्हणताय ते घेतलं. त्यांनी 100च ठोकले आणि त्यानंतर आणि मग सुनील वॉज द फर्स्ट. तोच म्हणाला सर यू आर राईट, तुमचं सिलेक्शन व्हेरी गुड. आणि नंतर मग काय तो अझर काय खेळतच गेलं, 100च करत. वेगळाच क्लास होता. पण कुठेतरी नंतर थोडं निराशा आली असेल नंतर ज्या गोष्टी समोर आल्या अझरच्या बाबतीत म्हणा किंवा काय. निराशा कशाबद्दल? नंतर जे झालं करिअरच्या एंडला म्हणा. कोणाच्या? अझरुद्दीन. ते वाईट वाटलं, परंतु आता काय ते म्हणजे बोर्डाचा प्रश्न, माझा काय संबंध. पण ऍज अ क्रिकेटर म्हणून वाईट वाटलं की इतका ग्रेट क्रिकेटर, ग्रेट खेळाडू, चांगल्या प्रकारचा कर्णधार आहे, तो शान डोक्याचा होता आणि परफॉर्मन्सही त्याचा चांगला आहे. व्हेरी गुड क्रिकेटर. आणि ह्या गोष्टी घडाव्यात हे दुर्दैव आहे. खरं वाईट वाटलं. बरोबर सर. त्याचबरोबर तुम्ही भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि मॅनेजर म्हणून पण तुम्ही गेला. तुम्ही 1989च्या त्या पाकिस्तानच्या टूरवर होता. सचिन तेंडुलकरचा टूर, 15-16 वर्षाचा सचिन, कोवळा सचिन त्या संघात होता. 16वे वर्षी तो होते इथं पहिली तेच पेशावर नाही, पेशावर नाही, ते निराळ ठिकाण. ती आधी एक प्रॅक्टिस मॅच होती मला वाटतं, अब्दुल कादीरला मारलं होतं त्याने. हा तिथंच टेस्ट मॅच होती ना? नाही, अब्दुल कादीरला ज्या सामन्यात मारलं होतं ती टेस्ट मॅच नव्हती. हा तिथंच त्याला बॉल लागला ना, सियालकोट. वकार युनिव्हर्सिटीचा बॉल. हा, तर तिथे काय झालं की ग्रीन टॉप विकेट होते आणि इट वॉज अ टेस्ट मॅच. टेस्ट मॅच होती. तिथे लागला बॉल त्याला. हो. मी आधीच म्हणत होतो जे अब्दुल कादीरला त्यांनी मारलं होतं एका मॅच मध्ये. माहिती आपली लोकल प्रॅक्टिस मॅच होती, वॉर्मअप सारखी. पण हा जो बॉल लागला तो टेस्ट मॅच मध्ये, डेब्यू मॅच होती. तर तिथे म्हणजे विकेट म्हणजे ग्रीन टॉप ठेवली होती, कारण त्यांच्याकडे 3 चांगले फास्ट बॉलर होते ना. इम्रान खान, अक्रम, जावेद, वकार, चांगल्यापैकी बॉलर त्यांनी त्यांच्या प्रिपेअर केली होती त्यांच्यासाठी स्ट्रेंथनुसार त्यांच्या. तर त्यावेळेस तो अगेन्स्ट फास्ट बॉलर वकार त्यांनी 2-3 बॉल असे टाकले की इकडं तिकडे गेले आणि चौथा बॉल तो आपलं काही लागलं त्याला लागला. त्याच्या तोंडातून रक्त आलं. हेल्मेट होतं पण तरी देखील तोंडातून रक्त आलं. तर आल्यानंतर आमच्या ड्रेसिंग रूम मध्ये लगेच गेलो. मी गेलो ग्राउंडवर वगैरे आणि मी म्हटलं चल आज ड्रेसिंग वगैरे. नाही सर, आय विल बी ऑल राईट. लगेच तिथं ते आपला जो हे होता, काय म्हणतात त्याला, डॉक्टर होता, त्याने ते हे केलं थोडं आणि मग बघितल्यानंतर त्याने आणि नेक्स्ट 3 बॉल फाड 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 आणि मग नंतर पाऊस तिथं आला आणि ती मॅच पुढे होऊ शकली नाही. पण ज्या पद्धतीने त्याने मला वाटतं 24-40 किती रन्स केले, 24-25 केले होते मला वाटतं. आणि सेकंड एक्झॅक्टली नाही, हा चांगलाच खेळला तो. तर तेव्हाच आम्हाला कळा की क्रिकेटर इज बॉर्न. आणि ज्या पद्धतीने नंतर तो खेळला अप्रतिम. काय वेगळं होतं सर सचिन तेंडुलकर या नावात आणि इतर खेळाडूंमध्ये? काय वेगळं? डिसिप्लिन असेल, हार्डवर्क असेल? म्हणजे डाऊन टू अर्थ मुलगा तो, म्हणजे खेळासाठी इतका वेडा मुलगा त्यावेळेस मला पाहायला मिळाला. ड्रेसिंग रूम मध्ये आपलं आला की तो अंकोला आहे ना, तो ड्रेसिंग मध्ये बॉल टाकायचा आणि तिथे प्रॅक्टिस करायचा आणि इकडं मॅच चाललेली असायची. आणि कधी कधी तर ते मॅचच्या आधी प्रॅक्टिस करतात ना, तर हा शेवटचा माणूस असायचा.
तर एकदा असंच झालं तो ग्राउंडचं म्हणाला, साहेब आता त्यांना सांगा काढायला, तर आम्हाला त्यांना सांगा ना. मी सांगितलं अरे सचिन चल बाबा लवकर. ते आले दोघं, तेही आले. परत आपलं ड्रेसिंग रूम मध्ये चालू. म्हणजे इतका त्याला क्रिकेटचं वेड. बरोबर. सर त्यानंतर मला वाटतं तुम्ही 2007 ला पुन्हा मॅनेजर म्हणून इंग्लंड आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर गेला होतो. तर तेव्हा राहुल द्रविड कॅप्टन होता. हो, आम्ही खरं म्हणजे आम्ही ती सिरीजला जिंकलो. ती सिरीज जिंकली. या तुमच्या प्रदीर्घ क्रिकेटच्या कारकिर्दीत महाराष्ट्राचं क्रिकेट तुम्ही कसं बघता? कारण महाराष्ट्रामध्ये एकाहून एक क्रिकेटपटू होऊन गेले. देवधर सरांसारखे होते ज्यांना तुम्ही जवळून बघितलं असेल क्रिकेट खेळताना. प्रोफेसर देवधर ते माझ्या फार आधी होते. अच्छा. ते आमच्या जे हे होते प्रेसिडेंट होते MCAचे. आणि ते यायचे कधी ग्राउंडवर यायचे, पण त्यांचा खेळ मला पाहायला आधी आम्ही लहान होतो त्यावेळेस, फार लहान होतो. आणि ते त्यांना मी ऐकलं त्यांच्याबद्दल की ते फार चांगलं उत्कृष्ट प्रकारचे फलंदाज होते. आणि ते खरं म्हणजे वयाच्या किती 40व्या वर्षी वाटतं त्यांनी 100 केले. बरोबर. परंतु मला त्यांचा खेळ पाहायला मिळाला. मी हजारांच्या बरोबर खेळलो. मला वाटतं तुमचे मेंटॉर होते विजय हजारे सर. मेंटॉर अगदी फार उत्कृष्ट खेळ फलंदाज. इनफॅक्ट आम्ही फायनलला आमची सेंचुरी पार्टनरशिप झाली दोघांची. आणि बडोद्याच्या आम्ही तो सामना जिंकला. करेक्ट. आज सर महाराष्ट्राच्या क्रिकेटकडे कसं बघता तुम्ही? महाराष्ट्राचं क्रिकेट आता वाढत राहिलेलं आहे. आणि आता ते स्टेडियम आहे नवीन झालेलं आहे. थोडं दूर आहे, परंतु आता बऱ्याचशा मॅचेस वगैरे होत राहील. तर महाराष्ट्राचे खेळाडूही आता चांगला परफॉर्मन्स करत राहिले. हा ऋतुराज बॅट्समन तो त्यांनी वन डे वगैरे खेळले. त्याआधी जाधव खेळला चांगल्या प्रकारे. तेव्हा आता हे जे खेळाडूंना संधी मिळत आहे इतरांच्या बरोबर चांगलं खेळण्याची, तेव्हा पोटेन्शियल आहे. तेव्हा हळू काय आहे, सध्या क्रिकेट इतकं काय वाढलेलं आहे. तुम्ही पाहाल भारतामध्ये इतर ठिकाणी देखील खूप टॅलेंट आहे, फार टॅलेंट वाढलेलं आहे. तेव्हा आता जो चांगला परफॉर्मन्स करेल त्याला संधी ते तर आहे. आणि मला कारण आमच्या वेळेस मुंबईचे 8 प्लेयर असायचे. तर आता देखील पहा मुंबईच्या प्लेयर्सना टीम मध्ये येण्याकरता किती प्रयत्न करावे लागतात, जास्त स्ट्रॉंगली फाईट करा. आणि तेवढे प्लेयर्स नाहीत आता इंडियन टीम. बरोबर. तसं आता इंडियामध्ये हे ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं, ज्या पद्धतीने नवीन नवीन खेळाडू येतात, तसंच ते चॅलेंजेस आहे ना, या खेळाडूंपुढे तुमचा परफॉर्मन्स झाला तरच चांगला होईल. तेव्हा हे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी परफॉर्मन्स केला तरच त्यांना संधीचं दार उघडलं जाईल. पण टॅलेंट आहे ते मला वाटतं हळूहळू. परंतु ह्या सर्व चॅलेंजेस जे आहेत त्याच्या अगेन जर त्यांनी परफॉर्मन्स केला तर येतील. नक्कीच ते ओव्हरकम करायला आहे, त्यांच्यात पोटेन्शियल आहे, टॅलेंट आहे. सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो की एवढा प्रदीर्घ अनुभव आहे तुमच्याकडे, आजच्या पिढीला काय सल्ला द्याल, काय मेसेज द्याल की नेमकं काय करायला हवं आणि काय टाळायला हवं खरं म्हणजे चांगला क्रिकेटपटू होण्यासाठी? मी नेहमी खेळाडूंना सांगत असतो, ज्या ज्या वेळेस तुम्ही कुठलाही क्रिकेट खेळता, ते क्रिकेट आता इतकं काही चॅलेंजेस वगैरे आलेले आहेत आणि परिस्थितीला पाहून तुम्ही त्याप्रमाणे खेळणं फार महत्वाचं आहे. परंतु जर ज्या काही चुका झाल्या असतील त्याच नेटमध्ये जाऊन सुधारण्याचा प्रयत्न करा. तिथे टंगळमंगळ करू नका. तिथे म्हणजे क्रिकेटचं मैदान म्हणजे हे एक देऊळ आहे असं समजा, चर्च आहे असं समजा. आणि तिथे गेल्यानंतर आपण कसं मन लावून सर्व गोष्टी करतो तसं करायला पाहिजे. ज्या तुमच्या चुका झाल्या त्या सुधारण्याचा तिथे प्रयत्न करावा. म्हणजे तुमच्या ह्या ज्या चुका आहेत त्यावर तुमचा
तुम्ही मात करू शकाल आणि परफॉर्मन्स करू शकाल. खरंय, खरंय. आमचे प्लेयर अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया सध्या हरले, पुष्कळ त्यांनी प्रयत्न केला हो, हो. आउटसाइड द ऑस्ट्रेल, हो, परंतु ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन क्रिकेटरनी प्लॅन केला होता हो. आणि तो प्लॅन त्यांनी आपल्या Execute केला. कृतीत आणला, एक्झिक्यूट केला. त्यामुळे ते सक्सेसफुल. बरोबर, बरोबर. आपल्या यांनी प्लॅन केला, खेळण्याचा प्लॅन केला, पण तेवढे सक्सेसफुल झाले नाही. हा फरक आहे. बरोबर आहे. नाहीतर टॅलेंट दोन्हीकडे आहे, हो, चांगलंच हो, हो. टॅलेंट आहे. तुम्हाला वाटतंय सर की विराट कोहली असेल किंवा रोहित शर्मा असेल ओव्हरकम करून कमबॅक चांगलं स्ट्रॉंगली कमबॅक करू शकतील? कारण दे आर नॅचरल, दे आर गुड क्रिकेटर, फॅन्टॅस्टिक. इतकं केलं परफॉर्मन्स त्यांनी, हो, हो. ते काय उगीच झालंय का? नाही, नाही, नाही. या सर्वांच्याच अगेन्स्ट केलेलं आहे. हो, हो. हा. Yes, yes. आता हे म्हणजे त्यांचं ऑस्ट्रेलियाचं त्यांना म्हणजे त्यांचं कौतुक करणं क्रमप्राप्त आहे. बरोबर, बरोबर. तसं झालं. हो, हो. ते चांगलेच खेळले आणि आपल्यापेक्षा. चांगले आणि प्लॅन करून केले आणि प्लॅन चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट केलाय. बरोबर. आपला तो प्रयत्न करत होते, पण ते एवढे सक्सेसफुल झाले नाही हे दोघं जण. पण बरोबर. ग्रेट क्रिकेटर आहे तो. नक्कीच करतील ते चांगला करतील. इथे आपल्या भारतात एवढे उसळी असणारे पिचेस नाहीत. बरोबर, बरोबर. तेव्हा चांगलं ते खेळतील. धन्यवाद. आपण आपल्या वेळात वेळ काढून आपल्या गोष्ट चॅम्पियनशिप मध्ये आपली गोष्ट शेअर केली त्याबद्दल. आणि मी अपेक्षा करतोय की आजची पिढी, सरांनी जो मेसेज दिलेला आहे की तुम्ही ओव्हरकम करण्यासाठी नेटमध्ये जा, ज्या चुका झालेल्या आहेत त्याच्यावर अभ्यास करा, आणि जसं आपण देवळात जाऊन प्रार्थना करतो तशी प्रार्थना करा, मनापासून प्रार्थना करा, मनापासून प्रयत्न करा, तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तर आजच्या आपल्या गोष्ट चॅम्पियनशिप मध्ये आज आपण इथेच थांबूया. पुढील रविवारी पुन्हा भेटूया एका नव्या चॅम्पियनसह. तोपर्यंत नमस्कार.